तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते मल्हारपासून. तर आता इथे मल्हार चालत वरती येतो नुपूरला बघण्यासाठी आणि आता इथे नुपूर रडत बसलेली असते. तर मल्हार बघतो तिला. नुपूर असं म्हणतो मल्हार. नुपूर खूप जास्त रडत असते. आपले डोळे पुसून घेत असते ती. चला सर जाऊया आपण असं म्हणते नुपूर. तू किती साधी आहेस का असं म्हणतो मल्हार. खोटा बोलता येत नाही तुला असं म्हणतो तो. नाही सर तसं नाही येते असं म्हणते नुपूर. नुपूर मला माहिती आहे तू आता मला काहीच नाही सांगणार आहेस आणि मी तुला फोर्सही करणार नाहीये. तू मला सांग म्हणून असं म्हणतो मल्हार. कदाचित तुला तुझ्या मनातलं मोकळेपणाने सांगता यावं असं आपल्यामध्ये ट्युनिंग तयार करायला मीच कुठेतरी कमी पडलो असेल कदाचित असं म्हणतो तो. असं वाटून घेऊ नका सर प्लीज. सर हा प्रश्न तुमच्यावरच्या विश्वासाचा नाहीये. खरं तर मलाच तुम्हाला या सगळ्यामध्ये एवढायचं नाही असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार तिच्या बाजूने येऊन थांबतो. नुपूर हे बघ मला नक्की काय झालंय माहित नाहीये पण आता मी फक्त तुला एकच गोष्ट सांगेन. हे सगळ्याचं टेन्शन तू एकटी नको घेऊस. मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणतो मल्हार. तर आता इथे रडत असते नुपूर खूप जास्त. तुला जे प्रेशर येतंय तुला जे टेन्शन येतंय ते तू एकटीने फेस करायची काही गरज नाहीये. तुला हवं तेव्हा तू माझ्याशी शेअर करू शकतेस असं म्हणतो तो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षक इथे नुपूर घट्टी मिठी मारते मल्हारला आणि ती खूप जास्त रडत असते. तर तिला सांत्वना करत असतो आता इथे मल्हार. नुपूर नुपूर असं म्हणतो आता मल्हार आणि डोळे पुसतो तो तिचे. आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते झालं नाहीये पण म्हणून आपण असं खचून नाही जायचं. आपल्याला जी गोष्ट हवी आहे जी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण पुढे चालतच राहायचं असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो मल्हार. बरं मिसेस खानविलकर मी ड्रायव्हरला गाडी घेऊन या म्हणून बोलवले आपल्याला पिक करायला. आपण जर त्याला दिसलो नाही तर आपली मिसिंग कंप्लेंट करेल तो असं म्हणतो मल्हार. जाऊया असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूर जाते बघा प्रेक्षकांनी. आता मल्हार पण तिला फॉलो करतो आणि आता दोघेही जातात खाली. तर आता इथे सुमती निवास दाखवलंय. तर आता सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात. कालचं जेवण किती छान होतं ना. काय 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 होतं असं म्हणत असते ताडीची आणि सांगत असते ती जियाला. पण खायचं राहूनच गेला असं म्हणते आता ती. गायत्री असं म्हणतो ताडीचा बाबा. तुझी गाडी कायम खाण्याच्याच स्टेशनवर येऊन का थांबते ग असं म्हणतो तो. अगं समोर आहे तिथे लक्ष देते खा असं म्हणतो तो. खातच आहे मी हे काय खाते ना असं म्हणते ती ताडीची आई. पण ताडीने काल किती छान सगळी तयारी केली होती ना. केली होती की नाही सगळी छान तयारी. पण मल्हार सगळं सोडून निघून गेला. एन्जॉय करायचंच राहून गेला असं म्हणते ती. काकू अगं काल कोणाचाच मूड नव्हता एन्जॉय करण्याचा असं म्हणते ती जिया. सगळी रात्र टेन्शन मध्ये गेली. थँक गॉड मल्हार आणि नुपूर सुखरूप परत येत आहेत असं म्हणतो दीप. सिरियसली सकाळी ब्रोने फोन केला ना तेव्हा टेन्शन गेला असं म्हणते ती. तू मल्हारची येण्याची व्यवस्था केली आहेस बरोबर असं म्हणतो ताडेचा बाबा. मल्हारचा फोन आल्यावर लगेच मी ड्रायव्हरला सांगितलं असं म्हणतो दीप. येतच असतील ते असं म्हणतो तो. गुड असं म्हणतो ताडेचा बाबा. तर आता रेवती आरतीची थाळ घेऊन जात असते. तर आता इथे ताडीची आई म्हणते रेवती नाश्ता करायचं सोडून कुठे निघालेस असं म्हणते आता ती ताडीची आई. वहिनी आपला मल्हार आणि नुपूर आपला मल्हार सुखरूप घरी परत येतोय की नाही मग देवाचे आभार नको म्हणायला असं म्हणते ती. म्हणून म्हटलं पहिला देवाकडे जाऊन मने भावी प्रार्थना करून यावी असं म्हणते ती. तर आता इथे जिया म्हणते ब्रो बहिणी येऊ देत मग जा ना असं म्हणते ती. नाही ग जिया असं म्हणते आता रेवती मावशी. तुला आठवतंय ना आपण सगळे किती टेन्शन मध्ये होतो. मग आता आपला मल्हार सुखरूप घरी परत येतोय. आधी जाऊन देवळात डोकं ठेवून येते असं म्हणते ती. हे जिया असं म्हणते आता ताडीची आई. कालचं जेवण ते वाया गेलं पण केक आहे ना आपण केक खाऊया ना आता. माझ्या पोटात खूप जागा आहे केक खायला असं म्हणते ती. केकला डिझर्ट म्हणून खाऊयात का केक. तोपर्यंत ब्रो आणि वहिनी सुद्धा येतील असं म्हणते जिया. तर आता तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा नॉक करत असतो बघा प्रेक्षक. जोर जोरात नॉक करत असतं. थोड्या जोराने कोण दरवाजा वाजवतंय असं म्हणते ती. तर आता मल्हार आणि नुपूर चालत असतात. तर आता नुपूर खूप टेन्शन मध्ये असते. तर तिला आठवतं नोकरी मिळाली म्हणून संजना गेली निघून असं म्हटलेली असते ना सेक्रेटरी. हे सगळं आठवत असतं तिला. आणि आता गाडी आलेली असते मल्हार आणि नुपूरला पिक करण्यासाठी. तर आता मल्हार म्हणतो नुपूर ये बस असं म्हणतो मल्हार. तर आता इथे बघा प्रेक्षक नुपूर खूप वैतागलेली असते खूप टेन्शन मध्ये असते आणि आता ते दोघेही जाऊन बसतात बघा प्रेक्षक कारमध्ये. तर आता दोघेही कारमध्ये बसतात मल्हार आणि नुपूर. तर मल्हार बघतच असतो नुपूरकडे कारण नुपूर खूप जास्त दुःखी असते ना. नुपूर असं म्हणतो मल्हार काय चाललंय तुझं असं म्हणतो तो. नुपूरला खूप जास्त त्रास झालेला असतो. काही नाही असं म्हणते नुपूर. आपण घरी जाऊन बोलूया असं म्हणते ती. तर आता दोघे गाडीमध्ये असतात आणि सगळा संवाद होत असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे त्यांची गाडी सुटलेली असते आणि आता ते मुंबईला येत असतात. तर आता मल्हार बघतच असतो नुपूरकडे काय झालं हिला म्हणून. आई सांगायची ते पटलं मला असं म्हणतो मल्हार. विचार तरी आई काय सांगायची असं म्हणतो तो. काय असं म्हणते नुपूर. आई सांगायची आपल्याला ज्या माणसाची काळजी असते त्याच्याबद्दल थोडा वेळ जरी आपल्याला माहिती नाही मिळाली तर मनात नको नको ते विचार येतात. काल जेव्हा तुझा फोन लागत नव्हता तू हरवली होतीस तेव्हा पहिल्यांदा मला त्या वाक्याचा अर्थ कळला असं म्हणतो मल्हार. तू कुठे असशील काय करत असशील कशी असशील असे कमीत कमी 1,43,00,000 वगैरे विचार माझ्या मनात येऊन गेले असतील असं म्हणतो तो. सॉरी असं म्हणते नुपूर. सॉरी म्हणून नाही चालणार असं म्हणतो मल्हार. इथून पुढे जर तू याच्या पुढे तुला कुठल्या सिक्रेट मिशनवर जायचं असेल तर त्याआधी माझी एक अट पूर्ण करावी लागेल असं म्हणतो तो. अट असं म्हणते नुपूर.
असं म्हणतो मल्हार. जाण्याआधी एखादी चिठ्ठी किंवा एखादा व्हॉइस मेसेज किंवा जर तुला लॉंग फॉर्मॅट आवडत असेल तर मला पत्रही लिहू शकतेस तू, असं म्हणतो तो. तसा मी ओल्ड स्कूल आहे असं म्हणतो तो. आणि हवं तर लोकेशन ही शेअर कर माझ्यासोबत, असं म्हणतो तो. ओके सर, असं म्हणते नुपूर. तयार झालीस तू लगेच? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे असं म्हणतो मल्हार. पुढच्या वेळेला तुम्हाला सांगून जात जाईन असं म्हणते नुपूर. म्हणजे ते किती 1,43,00,000 असं म्हणतो मल्हार. 1,43,00,000 विचार येणार नाही तुमच्या मनामध्ये असं म्हणते ती. मल्हार म्हणतो बाय द वे पुढच्या वेळी खरंच सांगून जाईन. म्हणजे मागच्या वेळी खोटं बोलली होतीस का असं म्हणतो मल्हार. खोटं बोलले नव्हते. तेव्हा आपल्यामध्ये चिठ्ठी लिहून कळवणं, मेसेज करून कळवणं असं काय ठरलं नव्हतं म्हणून नाही सांगितलं असं म्हणते नुपूर. ठीक आहे तेव्हा ठरलं नव्हतं पण आता तरी ठरलंय ना असं म्हणतो मल्हार. नुपूर तू अजूनही प्रॉमिस करत नाहीस ना मला? म्हणजे तू पुन्हा अशीच गायब होणार आहेस आणि माझा बीपी वाढवणार आहेस असं म्हणतो तो. पण आतापर्यंत तुम्हाला सवय झाली असेल ना, एक दिवसही तुम्ही माझ्या मागे नाही आलात तर तुम्हाला चैनच पडणार नाही, हो ना असं म्हणते ती. मी तुम्हाला सांगून जात जाईन असं म्हणते नुपूर. आय प्रॉमिस असं म्हणते ती. तर मल्हारला खूप जास्त आनंद झालेला असतो. मी ना पत्रच लिहिणं असं म्हणते ती. ए नुपूर असं म्हणतो मल्हार. पण पत्र पोचायला 4 दिवस लागतील असं म्हणतो तो. मग तेवढी वाट बघावी लागेल तुम्हाला असं म्हणते नुपूर. बरं ठीक आहे, 4 दिवस आधी पत्र लिहित जाईन असं म्हणते ती. ही बेटर आयडिया असं म्हणतो मल्हार. तर आता ते दोघेही हसत असतात, आनंदात असतात आणि येत असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे जी घराबाहेर थांबलेली असते तर आता ती खूप टेन्शन मध्ये असते. तर आता ती वाट बघत असते मल्हार नुपूरची. तर आता इथे मल्हार आणि नुपूर आलेले असतात बघा प्रेक्षक. हो ब्रो असं म्हणते आता जी आणि मिठी मारते ती मल्हारला. जी आल्याला लगेच मिठीत कुठे गेला होतात असं म्हणते आता ती. किती घाबरले होते मी असं म्हणते ती. सॉरी जिया असं म्हणते आता नुपूर. पुन्हा असं नाही करायचं असं म्हणते ती. जिया खरंच सॉरी असं म्हणतो मल्हार. पण आता आधी आपण घरात जाऊया ना, घरात सगळे टेन्शन मध्ये असतील ना असं म्हणतो मल्हार. चल जाऊया आतमध्ये असं म्हणतो होतो नुपूरला. घरात ते असं म्हणत असते जिया, तर तिला बोलायलाच येत नसतं बघा प्रेक्षक. हो तर कालच्या रिकामध्ये दाखवलं होतं ना की संजना आलेली असते म्हणून. तर आता इथे ती बोलूच शकत नाही. तर आता इथे नुपूर म्हणते घरात काहीतरी झालंय का असं म्हणून प्रश्न विचारते ती. हो आतमध्ये असं म्हणते जी आणि पूर्ण बाकी तिला बोलताच येत नसतं बघा प्रेक्षक. तर आता दोघांनाही संशय येतो काय झालंय का म्हणून. जिया बोल ना काय झालंय ते असं म्हणते आता मल्हार. तर आता इथे नुपूर आणि मल्हार एकत्र एकमेकांचा हात पकडून आतमध्ये जातात बघा प्रेक्षक. मल्हार तर तिला ओढत ओढत आतमध्ये घेऊन जातो होता नुपूरला. तर आता जिया पण त्या दोघांना फॉलो करत आतमध्ये येते. तर आता दोघे मल्हार आणि नुपूर आलेले असतात घरामध्ये. तर आता इथे त्याडे बघते त्या दोघांना आलेल्या घरामध्ये. तर आता इथे मल्हार बघतो कुणीतरी मुलगी आलेली असते म्हणून. तर रेवती मावशी पण तिथेच असते. तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण उठून थांबतात बघा प्रेक्षक. मल्हार असं म्हणते आता तायडे. तर आता इथे संजना आलेली असते बघा प्रेक्षक. तर आता ती ओळते. तर आता बघा प्रेक्षक विचित्र अवस्था असते संजनाची. तर आता मल्हारला धक्का बसलेला असतो. तर ज्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. मी जिला शोधतीये ती सागरिका मॅडम सोबत असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार हात सोडतो नुपूरचा. तर आता नुपूर बघतच राहते मल्हारकडे. तर आता इथे मल्हारचा तोल जातो बघा प्रेक्षक. तर आता इथे ती सावरते आता त्याला. तर आता संजनाचा विचित्रच अवतार दाखवला बघा प्रेक्षक. तर आता इथे मल्हार बघतच असतो संजनाकडे. तर आता त्याला आठवतं कसं तो आणि संजनाने वेळ घालवलेला असतो. कसं त्यांची पहिली मुलाखत झालेली असते. मल्हार आय लव्ह यू असं म्हटलेली असते ना संजना. विल यू मॅरी मी असं म्हटलेली असते ती. सगळं आठवतं त्याला. तर कसं ते दोघे गाडीमध्ये बसलेले असतात, कसं त्यांचा बॉन्ड असतो सगळं त्याला आठवतं. तर आता हळदीच्या दिवशी कशी ती म्हटलेली असते तुझ्यापेक्षा मला बेटर ऑप्शन सापडलाय, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं असं म्हटलेली असते ना ती हळदी दिवशी. तर आता इथे त्याला सगळं आठवत असतं. तर आता इथे नुपूर पण बघत असते संजनाकडे हे काय चाललंय म्हणून. तू इथे काय करतेस असं म्हणतात नुपूर. तर आता इथे संजना म्हणते मी ते तर आता मी सांगते असं म्हणते तायडे. तर बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं दरवाजा आपटत आलेली असते संजना आतमध्ये घरामध्ये आणि सगळे नाश्ता करत असतात. तेव्हा जे आपल्याला आवाज आलेला असतो ना की कोणीतरी दरवाजा आपटत आहे म्हणून. तर बघा प्रेक्षक तेव्हाच ती संजना आलेली असते. तर आता इथे फ्लॅशबॅक दाखवले पूर्णपणे. कोण एवढ्या जोरात दरवाजा वाजवते असं म्हणत आता ताडे आलेली असते. तेवढ्यातच रेवती मावशी दरवाजा उघडलेली असते. तर आता संजना आलेली असते बघा प्रेक्षक आणि धक्का बसलेला असतो सगळ्यांना. तर सगळा बहुतेक नाटक असेल बघा प्रेक्षक तायडेचा बघा प्रेक्षक अगं संजना असं म्हणते आता इथे रेवती मावशी. तर आता बॅगच घेऊन आलेली असते ती घरी बघा प्रेक्षक यांच्या म्हणजेच खडविलकरांच्या. तर आता इथे तू असं म्हणते तायडे. तर बाकी सगळे लोक पण येतात खडविलकर मंडळीने बघतात. तर त्यांना पण धक्का बसलेला असतोय काय म्हणून. संजनाला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक आता काय इथे आलेस तू असं म्हणते तायडे. काय काम आहे तुझं असं म्हणते ती. मल्हार मल्हार असं म्हणून ओढत असते आता संजना बघा प्रेक्षक तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता संजना जोरजोरात ओरडत असते तुला मल्हार पाहिजे का अगं तिला असं म्हणत असते तायडेची आई. तर आता इथे चुप्प बस असं म्हणतो तायडेचा बाबा आता तिच्या आईला. मल्हार मल्हार असं ओरडत आलेली असते ना संजना. निघ मल्हारने इथे असं म्हटलेली असते तायडे. आता मल्हारकडे काय काम आहे असं म्हटलेली असते तायडे. हा असं म्हटलेली असते तायडे. तर आता ती पाया पडते तायडे समोर. माझा जीव धोक्यात आहे मी पाया पडते असं म्हणते संजना. फालतूगिरी माझ्या समोर करायचं नाही उठ असं म्हणते आता तायडे. प्लीज मला मदत करा प्लीज प्लीज मला वाचवा असं म्हणते ती. मला तुमच्या मदतीची गरज आहे असं म्हणते ती. उठ असं म्हणते तायडे. प्लीज प्लीज असं म्हणत असते संजना. माझ्या जीवाला धोका आहे प्लीज मला वाचवा असं म्हणत असते ती. तर आता इथे बघतच असते तायडे सगळ्यांकडे बघा प्रेक्षक कारण तिचाच प्लॅन असतो ना हा. मला मदत हवी असं म्हणते ती. ठीक आहे बघ काय प्रॉब्लेम आहे तुझा मला माहित नाही आहे पण माणूसच्या खातर मी घरामध्ये
बॅगेमध्ये घेते असं म्हणते तायडे. काय तायडे असं म्हणते आता इथे रेवती मावशी. ठीक आहे असं म्हणते आता संजना. तायडे असं म्हणते रेवती मावशी. तर आता इथे संजना आपली बॅग घेते बघा प्रेक्षकांनी आतमध्ये आलेली असते ती. तर आता इथे संजना आतमध्ये येऊन बसलेली असते त्या खुर्चीवरती. तर आता सगळ्यांना का आवडलेलं नसतं तायडे असं का करते म्हणून. दीपला पण धक्काच बसतो तायडे हे सगळं काय करते म्हणून. संजना आता आतमध्ये येऊन बसलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे खानविलकर मंडळी सुद्धा बसलेले असतात आजूबाजूला. जिया पाणी आण असं म्हणते तायडे. जिया पाणी आण असं म्हणते तायडे. तर आता इथे जिया चिडते आणि आतमध्ये जाते बघा प्रेक्षक पाणी आणण्यासाठी. तर आता संजना आणि तायडे समोरासमोर बसलेले असतात आणि बाकी सगळे पण तिथेच बसलेले असतात. तर आता इथे जिया पाणी आणून ठेवते संजना समोर. तर आता तायडे देते तिला पाणी. थँक्यू असं म्हणते संजना. तर आता तायडे हा सगळा प्रकार सांगते आता इथे मल्हारला. तर आता मल्हार येतो आणि संजना समोर थांबतो. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि खूप सारे प्रश्न पण असतात बघा प्रेक्षक हो. का लिसू इथे असं म्हणतो मल्हार तिला जोरात खेचून. तर आता तो ओरडतो संजनाला. आय वॉन्ट एन आन्सर संजना असं म्हणतो मल्हार. का लिहिस तू परत असं म्हणतो तो. तर आता संजनाकडे काय उत्तरच नसतं. संजना बोल उत्तर हवंय मला असं म्हणतो मल्हार. मला ते क्लिअरली सांगते तुला पण प्लीज तू जरा असं तिला बोलायलाच येत नसतं बघा प्रेक्षक मुद्दाम ड्रामा करत असते ती. तिच्या मनात काय आहे आणि काय बोलायचं आहे ते ठरव एकदा आणि मग बोल असं म्हणतो मल्हार. तर बघा प्रेक्षक खूपच आगाव दाखवलंय संजनाला. म्हणजे एक पण लाईन बरोबर बोलता येत नाही. त्याचे पेशन्स संपण्याआधी बोल असं म्हणतो तो. शांतपणे असं म्हणत असते ती तेवढ्यात असं म्हणतो शांतपणे तुला सिरियसली आत्ता बोलायचंय माझ्याशी असं म्हणतो. बघितलं सगळ्यांनी ह्या मुलीला आता बोलायचंय माझ्याशी असं म्हणतो मल्हार. तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो हे सगळं काय चाललंय म्हणून. जिला माझा चेहराही पाहायचा नव्हता, जिने मला हळदी दिवशी रिजेक्ट केलं, तिला आता बोलायचंय माझ्याशी असं म्हणतो मल्हार. आणि खूप जास्त चिडलेला असतो तो आणि संजना काय बोलतच नसते बघा प्रेक्षक. आपल्या हळदी दिवशी जर तू मला तो मेसेज केला नसतास ना तर आज हा दिवस आलाच नसता असं म्हणतो मल्हार. सॉरी मल्हार असं म्हणते ती. मल्हार मी चुकले, प्लीज प्लीज मला माफ कर असं म्हणते संजना. हाऊ डेअर यू असं म्हणतो मल्हार. हिम्मत कशी झाली तुझी माफी मागायची. हा सगळा खेळ वाटतो तुला असं म्हणतो मल्हार. खूप जास्त ओरडतो तो संजनाला. तर आता संजना खूप जास्त रडत असते. तर आता तायडे म्हणते मल्हार एकदा तिची बाजू तरी ऐकून घे असं म्हणते ती. एक मिनिट असं म्हणते नुपूर. तिची बाजू आहे की नाही ती ऐकायची की नाही हे मल्हार सरांना ठरवू द्या प्लीज असं म्हणते नुपूर. कारण लग्न त्या दोघांचं ठरलं होतं असं म्हणते ती. मला माहितीये ती असं म्हणते तायडे. माझ्या भावाची जास्त काळजी मलाच आहे असं म्हणते आता तायडे. मल्हार ती असं का वागली त्या मागचं कारण तरी तिला सांगू दे असं म्हणते ती. ताई थांब प्लीज असं म्हणतो मल्हार. अरे मल्हार पण असं म्हणते ती. तायडे आय सेड प्लीज असं म्हणतो मल्हार. खूप जोरात ओरडतो होता इथे तायडेला तो. तर संजना म्हणते मल्हार की अशी जे काय केले जे काही वागले तिची शिक्षा मला मिळाली आहे पण आज मी इथे आली आहे त्याचं कारण आहे की असं म्हणत असते ती मला नाही ऐकायचं तुझं कारण असं म्हणून जोरात ओरडतो होता मल्हार. आय एम नॉट इंटरेस्टेड असं म्हणतो मल्हार. तू मला जेव्हा सोडून गेली होतीस ना तेव्हा उद्ध्वस्त झालो होतो मी आणि आज इतक्या दिवसांनी परत येऊन तू परत का आली आहेस याची कारण सांगायची तुला असं म्हणतो मल्हार. मल्हार असं म्हणते तायडे तू जरा शांत हो असं म्हणतो मल्हार. का कशासाठी शांत हो मी कसाऊ मी शांत असं म्हणून जोरात ओरडायला लागतो मल्हार. चल बोल तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर मग अशी सगळी नाटकं का केली होतीस तू आधी असं म्हणतो मल्हार. बोल सांग ना का केली होतीस असं म्हणतो मल्हार. तर संजनाकडे उत्तरच नसतं. तू मेसेज केल्यानंतर मला फोन केल्यानंतर माझी काय अवस्था झाली होती काय काय भोगलोय त्याची जरा तरी कल्पना असती ना तुला तर तू इथे येण्याची हिंमत केली नसतीस असं म्हणतो मल्हार. तर आता तो खूप दुखावलेला असतो आणि तिच्या डोळ्यात अश्रू पण असतात बघा प्रेक्षक मल्हारच्या. कितीतरी महिने डिप्रेशन मध्ये होतो मी. रात्रंदिवस एकच प्रश्न त्रास द्यायचा मला की माझं काय चुकलं मी असं काय केलं होतं म्हणून लग्न तोडून असं मला एकटं सोडून हळदीच्या दिवशी कुठे निघून गेलीस. नातं जोडलं जाणार होतं आपलं नातं असं म्हणतो मल्हार. माझ्या नावाची हळद लागणार होती तुला. मी वाट बघत होतो आपल्या नवीन नात्याची सुरुवात व्हायची आणि तू सगळं सोडून निघून गेलीस. ते व्हिडिओ गेम मध्ये कसं जेव्हा आपलं मन भरतं तेव्हा आम्ही एक्सेट घेतो तसं होतं सोबत आहे तुझ्यासाठी पण माझ्यासाठी नव्हतं असं म्हणतो मल्हार. आय ट्रस्टेड यू अ लॉट असं म्हणतो तो. तर आता सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात आणि आज एका वर्षानंतर परत येऊन तू मला बोलतेस की मला तुझ्याशी बोलायचंय. तू दिलेल्या त्या नकारामुळे माझी काय अवस्था झाली होती याची कल्पना नाही आहे तुला संजना असं म्हणतो मल्हार. तू जे काय वागलीस त्यामुळे किती आयुष्य कायमची उद्ध्वस्त झाली याची कल्पना आहे तुला असं म्हणतो मल्हार. बोल आहे का कल्पना असं म्हणतो मल्हार. तर आता हे रडत असते खूप संजना. तर आता सगळे बघतच असतात हे सगळं काय चाललंय म्हणून. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात बघा प्रेक्षक. तर आता बघा इथे समजा बघा रिकॅपमध्ये काय ते तुझ्यावर प्रेम करून मी खूप मोठी चूक केली याची खात्री पटलीच होती मला तेव्हा माझ्या आयुष्यात नुपूर आली आणि तिच्यामुळे मला खरं प्रेम काय असतं ते कळलं. मी आता पुढे तिच्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली. लग्नाचा मुहूर्त काढला गेला लग्नाची तयारी झाली तोपर्यंत तुला मल्हार सर तुझ्या आयुष्यात पाहिजे होते. मग हळदीच्या दिवशी असं काय झालं संजना तू मल्हार सरांना नकार का दिलास असं म्हणते नुपूर. तर आता संजना म्हणते मी या लग्नाला नकार दिला कारण आता ती सांगणारच असते तेवढ्यातच तायडे तिला थांबवते बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक हो नुपूरला थोडाफार कळलेलं असते काय झालं म्हणून. तर बघा प्रेक्षक हो आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा आणि आमच्या चॅनलला हाईप करायला अजिबात विसरू नका बघा प्रेक्षक. आणि आमच्या या व्हिडिओला नक्की हाईप करा.